स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 सविस्तर कथा। या अध्यायात मुख्यत्वे स्वामी समर्थांच्या चमत्काराचा व भक्तांवरील कृपेचा सविस्तर वृत्तांत वर्णिला आहे। सुरुवातीचा प्रसंग। एकदा स्वामी समर्थ अक्कलकोट येथे रामतीर्थावर विराजमान झाले होते। भक्तजनांची गर्दी होती। प्रत्येक जण आपापल्या शंका, दुःख व संकटे घेऊन स्वामींना नमस्कार करण्यासाठी येत असे। स्वामींचा केवळ दर्शनानुभव असा झाला तरी मनशांती लाभत असे। रोग निवारणाचा प्रसंग। या अध्यायात एका भक्ताचा उल्लेख आहे। त्याला तीव्र आजार जडला होता। औषधोपचार करूनही काही उपयोग झाला नाही। शेवटी तो स्वामींच्या चरणी आला। स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले, एवढ्या लहानशा गोष्टीसाठी इतकं घाबरतोस? जा, तुला काही होणार नाही। उद्या सकाळी तू अगदी ठणठणीत असशील। भक्त घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी खरोखरच तो बरा झाला। त्याला स्वामींची कृपा अनुभवता आली। संतान प्राप्तीचा चमत्कार। एक दाम्पत्य अनेक वर्षापासून अपत्य प्राप्तीच्या इच्छेने व्याकुळ होते। त्यांनी देवदेवता उपासना केली, व्रतवैकल्य केले, पण उपयोग झाला नाही। शेवटी ते अक्कलकोटला स्वामींना भेटायला आले। स्वामी त्यांना पाहून म्हणाले, तुमचं नशीब आता खुलणार आहे। देव तुम्हाला अपत्य देईल। घरी जा आणि विश्वास ठेवा। काही दिवसांना त्यांना पुत्ररत्न लाभले। उपदेशाचा प्रसंग। या अध्यायात स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, मनुष्याने देवावरती विश्वास ठेवावा। आयुष्यात कितीही संकटे आली तरी धीर सोडू नये। देवाच्या नावात अपरंपार शक्ती आहे। संसार हा मृगजळासारखा आहे, पण नामस्मरणाने त्यातून सहज मार्ग काढता येतो। उपसंहार। अध्यायाच्या शेवटी दासगणू महाराज सांगतात की स्वामी समर्थांची कृपा अमोघ आहे। त्यांच्या चरणी जो शरण जातो त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात। स्वामींनी केलेली कृपा भक्ताच्या पिढ्यानपिढ्या फलदायी ठरते। या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की स्वामी समर्थ हे सकल कल्याणकर्ते आहेत। श्रद्धा आणि नामस्मरणाने रोग, दुःख, अपत्य, हिंसा यासारखी सर्व संकटांवरती मात करता येते।